नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय, अनिर्बन. मित्रांनो, प्लीज आपले जे फॅमिली डॉक्टर्स आहेत, आपले जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही वर्षानुवर्ष जाताय, त्यांची सर्व्हिस, त्यांची ॲडवाईस हे तुम्ही सोडू नका. मागच्या 2 आठवड्यात आम्ही असे विचित्र पेशंट बघितलेत, जे डॉक्टरांकडे न जाता त्यांच्या आजारांची सिम्पटॉमॉलॉजी गुगलवरती टाकून स्वतः इन्व्हेस्टिगेशन करून घेतलंय आणि चुकीची ट्रीटमेंटसाठी त्यांनी स्वतः मिस्टेक्स केलेत. मागच्या आठवड्यात आम्ही एक पेशंट बघितलं, त्या बाईला पोटात दुखत होतं. तर पोटात आणि छातीमध्ये दुखण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी गुगल केलं आणि मुंबईला जाऊन सीटी पल्मनरी अँजिओ आणि सीटी अँजिओग्राफी ऑफ द हार्ट हे 2 टेस्ट करून आणलं. दोन्ही टेस्ट नॉर्मल होते आणि त्या सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आला की पेशंटला किडनी स्टोन आहे. मग किडनी स्टोनसाठीच त्यांनी अँजिओग्राफीची टेस्ट केली. किती भयानक आहे विचार करा. सिंपल सिम्पटमसाठी तुम्ही तुमच्या जीपीकडे जायला पाहिजे होतं. त्यांनी इझिली फक्त हात लावून त्यांच्या सिम्पटम्सवरनं सांगितलं असतं की तुम्हाला युरेट्रिक कोलिक आहे, युरेट्रिक कोलिकची ट्रीटमेंट दिली असते, तुम्ही बरे झाले असते. गुगल जो गायडन्स करतो त्याच्यामध्ये डेफिनेटली ह्युमन टच नाहीये. म्हणून प्लीज तुम्ही तुमच्या जनरल प्रॅक्टिशनर आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरला आपल्या आजारांच्या याच्यातनं वंचित नका करू आणि त्यांना प्लीज भेटत जा आणि ते जे ॲडवाईस करतात त्याला फॉलो करा. धन्यवाद.